मित्रांनो, आम्ही निघालो आता प्रवासाला पुण्याला चाकणला खानदेश गौरव पुरस्कारासाठी. आता आलेत बोलादा सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक कामं करतात खूप छान. आता आमचे बोलादा आले. भाऊ जय बोलादा. जय बोले. हे आहे ते मोठं व्यक्तिमत्व. आता आम्ही चाललो आहे राष्ट्रीय पुरस्काराच्या कार्यक्रमाला. आता ऑन द वे आहोत. आता निघालो आहे. आमचे बोलाभाऊ सावकाश, बोलाभाऊ सावकाश. आमचे बोलाभाऊंचं खूप मोठं कार्य आहे. बोलाभाऊ नमस्कार. नमस्कार. जय खानदेश. जय खानदेश. आज मला पुरस्काराबद्दल खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा. मित्रांनो, आता भेटलोय आम्ही तुम्हाला. आता भेटूया कंटिन्यू या व्हिडिओमध्ये. बोला भाऊ, खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार. बोलता पहा हिरा नाही पुढे तू गाडी पुढे मित्रांनो. आता पहा हे दोघं कलाकार, हेच ते हे विदाउट तिकीट, दोघं विदाउट तिकीट. हा मेंबर या 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 बिडा इकडे मध्ये या. किती वेळ वाट बघितली? वाट कशी बघितली? इंजिन पुढे का मागे? तुम्ही कुठे मागे पुढे आपला तो रे समाज चाला यांचं मस्त छान. आम्ही निघालो ऑन द वे पुढे करता चाकणला. एकदम मजेमध्ये सर्व एकदम एन्जॉय मध्ये चालले. आम्ही 5 तिकीट केले. मित्रांनो, आहे पुणे रेल्वे स्टेशन. तर ही सुशोभीकरण केलेली नवीन इमारत. बोला भाऊ, या लोक इथलं सगळ्या कमी तर घेतलं ना रेल्वे मा झगडा करी रेल्वेचा परवा दमून तगून येतात, त्याच्यामुळे नाश्ता लागला. सायकल आहे ती ज्याच्या जास्त वेळेनुसार तो खाऊन मित्रांनो, ही खावली आहे रेल्वे स्टेशन. पहिले बेस्ट घेतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय खानदेश. मित्रांनो, आता मी पुणे स्टेशनला उतरलो आहे. बोला भाऊ आणि आमचे रॉकी दादा खूप प्रसन्न वाटतंय. कसं वाटतं? आता आम्ही चाललोय आता उंडारा शिड्या. चला आता बोला भाऊ. आता आमचे बोला दादा रॉकी दादा उंडारा शिड्यावर बसले. आता पहिले मित्रांनो, आता आम्ही आलोय आजच्या मुलाची अशा पुरस्कार सोहळ्याला. नामांकन आहे आपण तिथे. आणि हा भाऊ मॅडम हा खूप म्हणजे एकदम प्रिपेअर कोणाला जय बोला म्हणून मी तर जीव घेते. जय महाराष्ट्र, जय खानदेश. आता आम्ही चढलो शिड्या. आता भाऊंना शिड्या उतरायचे. बोला भाऊ, शिड्या उतरायचे बाबा काय घेतला सामान तुझ्याकडे? आणि काय प्रोसेस आहे? आता काय गाडी पकडायची, चाकणला जायचं. ओके, उत्तमाचा प्रवास झाला मित्रांनो. आता शिड्या उतरणार आपल्या उंडारा शिड्या आल्या. उन्हाळा ठीक आहे. चला रेडी 1 2 3 स्टार्ट. पहिले शिडी उतराई आहे. तर मित्रांनो, आता मी उंडारा शिड्यांनी खाली उतरतोय. हा रॉकी दादा आहे, तो उडतोय काय खाली उतरतो काही कळत नाही. आणि छान अशी मजा येते मॉर्निंगला पुणे सिटीमध्ये. कोणचे बोला भाऊ? बोले बोलू आते बोले बोलतो. जय एव्हरीबडी, से गुड मॉर्निंग. मोबाईल मध्ये मोबाईल, कॅमेऱ्यात कॅमेरा, सगळ्यात भारी आमची यारी, दोस्ती आणि दुनिया दारी. जय खानदेश. बाबाने थोडा पडता चला मध्ये. सगळ्याची इथली गर्दी, बिचाराचे लांब लांबून आले, त्यांना प्रवास करताना जागा इकडे ना इकडे ना. तर हा आहे पुण्याचा रेल्वे स्टेशन. हा परिसर आहे छान. बोला भाऊ, इथल्या लाइटिंग काय काय तिकडे लाइटिंग लाईट काहीतरी आपल्याला काही जमत नाही, पण काहीतरी जुगाड आहे. अच्छा, बिचारा प्रवासात आहे म्हणजे बाहेर बरोबर आहे. त्यामध्ये पाणी पिढी. मित्रांनो, असा आहे प्रवासाचा विषय. हे म्हणून आणि पुण्यामध्ये म्हणजे एकदम जबरदस्त. पुणे म्हणजे काय असो, ज्ञानाचं बाहेर झाले, ज्ञानाचं बाहेर. आणि प्लस पुण्यामध्ये आपण जे पण आता पाहतोय वेगवेगळ्या पद्धती, या सगळ्या गोष्टी चालल्या हा एक छान असा व्ह्यू सकाळचा पुण्याचा. आणि खूप असं छान वाटतंय. परंतु रश धगधग पुण्याला खूप वाटतंय. ही आहे पुण्याची सिटी बस. आणि आता चाललाय प्रसार. मग काय तिथून पोहोचलो आम्ही डायरेक्ट खानदेश गौरव पुरस्काराला. आणि मग तिथे बोला दादा, मी प्रदीप सिंग राजपूत, आमचे विलादादा शिरसाट, रॉकी भाऊ, आम्हाला सगळ्यांना नामांकन, छान अशी ट्रॉफी मिळाली. आणि खूप छान सगळ्यांनी आमचा प्रवास संपल्यामध्ये आता स्टॉप आलाय. झाले दुसऱ्याकडे मी आता बाजूला उतरतोय. मला खूप सारा मिळाली. एकदम स्वतःचं वेगळे वाटते. सोबत आहोत आपण मित्रांनो. दिल गुलास व्यक्त नको आहे पुण्याला, जमून कमाल आहे. त्याला प्रमाणात आपण त्यांनी मनापासून जीव लावला.
आणि त्याचं भाऊचं नाव आहे तसं ते खरंच क्लिअर म्हणजे बोलले शंकरा हेच आहे. आता बोलावं साखरचा दहावी घरी गेल्यावर फोन लावला आणि तुम्ही पण घरी गेल्यावर फोन लावला. नामांकन झालं बोलावं तेव्हा इतकं छान वाटलं ना. म्हणजे चाकणकरांनी पुणेकरांनी आमचे दीपकराव चौधरी सर आहेत आणि त्यांची समस्त पूर्ण टीम आहे तेव्हा आम्ही सगळ्यांनी भरभरून टाइम दिलं आणि इतक्या चांगल्या वर्क करणाऱ्या माणसाला काम करणाऱ्या माणसाला सामाजिक कामाकरता याची ओढ असते ना तसंच नामांकन आमच्या बोलावं झालं त्याबद्दल आम्हाला खरंच आनंद वाटला. ते बोलावं तुमचं कामाचं आणि तुमचं पण झालं आणि मी काय तुमच्यामुळे मी इथपर्यंत आलो नाही तर मला सक्सेस नाही झाला असं. आणि तुम्ही किती मला रिक्वेस्ट केली चला तुम्ही त्याच्यामुळे मी आलो आणि मला जे माझं सन्मान चिन्ह मिळालं त्याच्याबद्दल तुम्ही डिझर्व करतात बोलायला तुमच्या त्या समानाबद्दल तुमचं खरंच खूप कौतुक. म्हणजे कामं चालू ठेवा. नाही पुरस्कार नावाला असतो पण पुरस्कार खरा मनाच्या व्यक्तीच्या मनातला पुरस्कार असतो ना तसा मिळाला आहे. तर मित्रांनो भेटूयात नक्की. आणि ते गणेश माझं जे काम आहे मी जोपर्यंत आहे इथं तोपर्यंत असं चालू देणार असंच चालू देणार. मला पण तुमचं काम काय तुमचं म्हणताना तुमचं काम खूप मान आहे मोठं आहे. मला सरळ शुभेच्छा. तुमच्या मातारांनी मला उत्तम आरोग्य लाभो आणि तुम्ही असंच तुमचं काम करत करत तसं आता पुण्यापर्यंत गेलो आपण सगळंच मोठं पार आपण जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मग मित्रांनो स्टॉप आला माझा, मला उतरावं लागलं आणि मग दादाने म्हटलं दादा येतो मी, आपण भेटूया. मित्रांनो आलं स्टेशन पाचोरा. तसं आम्ही भेटलो होतो पाचोऱ्यालाच बोलावं. हो पाचोऱ्याला आणि आता उतरणं पाचोऱ्याला मी दादा मुसाळ चालले. प्रवास झालाय जाम आणि परत दाखल झाले. कसं वाटलं मस्त एकदम मस्त तुमच्यासोबत एकदम बढिया वाटलं मला. आणि असंच काही कार्यक्रम राहिला करा आमंत्रित आम्हाला. असं म्हणजे आता राहणारच आहे जगापुढे तुमचं काम मला आणायची इच्छा आहे. बरोबर म्हणजे काय दादा आपल्याला मोठं व्हायचं असं व्हायचं नाही. गरजूपर्यंत तुमची मदत पोहोचायला पाहिजे बरोबर कारण की त्यांना गरज आहे. दूध आता त्याच्या परिवारमध्ये गुंतलाय. सध्या बापाला मुलाला काळजी घ्यायची इच्छा राहते. नाही. परिवार परिवार पाहत नाही पण तुम्ही असं परिवारात घेऊन होता ती मोठी बात आहे. माझं आता आराम झाली गाडीची आणि बोलवचं काम बोलवत या आरामाने जा. घरी पोहोचले का मला मोबाईल ओके थँक्यू. ओके जय गणेश जय महाराज. जय खांदे. भेटू हो मोदी.